आज 17 फेब्रुवारी आणि LRPMC मध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्व तयारी चालू आहे. आणि बघू तर आपण समोरच्या इकडे जाऊया, समोर जाऊया आपल्या गेटकडे कॉलेजच्या, आणि तिथे बघूया कशी तयारी झाली मुलांची. झेंडे लावायचा जय शिवाजी जे एक नंबर असं कॉलेज सजून सजून गेले. अजून मुलांकडे जाऊया आणि त्यांचा उत्साह बघूया काय आहे. आज 17 तारीख 18 आणि 19 तारखेसाठी आपलं सांगा कसं आहे आपल्या कार्यक्रमासाठी. एक नंबर खूपच छान कार्यक्रम, खूप जोरदार. हा, नाद करायचं नाही. उत्साह सांग चल. उत्साह जास्त आहे, एनर्जी कमी. एनर्जी कमी आहे का? थकलेला आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी रात्री 11 वाजेपर्यंत पताका लावण्यात चालू आहे, त्यामुळे तुम्ही थकलेला आहोत. दोरी पकडून या ठिकाणी तुमचे हाल झालेले आहेत, एक समजू शकतो मी. तुम्ही बी सांगू शकता कसा आहे तुमचा उत्साह. अतिशय सुंदर असा उत्साह आहे इन्व्हिक्टस बॅचचा. नाद करायचं नाही. कार्यक्रम तरी टॅकिंग बॅचचे त्यांनी सरांचे खूप मोठे सहकार्य. उत्साह चांगला आहे आणि कार्यक्रम ही चांगला होणार. क्रिकेट एक्सपर्ट क्रिकेटचा देव अनिल मुंडे. हा, क्रिकेटचा देव. तुम्ही तुमचा उत्साह सांगा आता कसा आहे कार्यक्रमासाठी 18 आणि 19 तारखेचा. चषकाबद्दल 2 शब्द. ऑर्गनायझर जर इन्व्हिक्टस बॅच आहे तर कार्यक्रम जोरातच विषय क्वालिटी तुमचा सांगा. फुटबॉल मेसी, रोनाल्डो. तुमचा उत्साह सांगा. चला काय करतो. मावेना, गगनात मावेना. हा हा, आमचे लाडके चॉकलेट. कार्यक्रम कसा होणार तुम्हाला कसं वाटतं? तर खूपच आहे, काय सांगू त्या ठिकाणी सुंदर असा भगवा झेंडा. चला आमचे तडीपार, तुमचा उत्साह सांगा. चला हा? तुमचा उत्साह सांगा. तुम्ही थकलेला आहात माहिती, पताके लावून लावून तुमचे आता जरा दमून गेलेला आहे. चला उर्फ एके. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर, सर्व एक नंबर होतं. यायलाच लागते परत एकदा, पुन्हा एकदा. इन्व्हिक्टस बॅच, ऑर्गनाइज बाय इन्व्हिक्टस बॅच. आणि पताके बघू शकता तुम्ही बघू शकता येते सुंदर असं डेकोरेशन इन्व्हिक्टसच्या मुलींनी आणि मुलांनी सादर असं केलेलं आहे. खूप सुंदर आहे. आणि सर्वात सुंदर आकर्षण म्हणजे ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा. खूप सुंदर मन भावूक करणार. 11-10 झाले. शिवजयंती तयारी आमची जोमात चालू आहे. एकदम जोरात होणार आहे. श्रीराम डेकोरेशन वाल्याने एकदम मस्त स्टेज टाकलाय. बघायला आपण. थांब रे. उत्साहात होणार. स्टेज बघून तुमच्या मनात काहीतरी काय म्हणतात, नॉर्मल लोक आहे. जाऊ दे, पुढचं नका बोलायला. स्टेज बघू शकता तुम्ही कसं आहे. आमचे लहान कसं पडताय हे बघा. हा इकडे एक मेंबर ज्यांनी स्टार्टिंग केली असेल लॉगची. लॉगर लॉगरचं नाव काय? तुमचं नाव काय? लॉगर अनिरुद्ध सुतार. अनिरुद्ध. तुम्ही मला तर ओळखतात सगळे. मला तर तुम्ही सगळे ओळखतात. आणि हा एक याला कोण ओळखत नाही, पण मी सांगून देतो कारण की माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून ह्यांना ओळखतात. मला ओळखायची गरज लागत नाही. अरे कहना क्या चाहते हो? नाही समजलं ना, तसं मला पण काही समजलं नाही. ठीक आहे, असं माहित पडलं मला आता, जस्ट सांगितलं. हा बरोबर आहे. आणि 51 रुपये वगैरे. अशा पद्धतीने 17 तारीख आज आमची जी समाप्त होते. उद्या 18 तारीख आणि रात्रीचे वाजलेले 11 वाजून 11 मिनिटं. आता आम्ही जाऊन काय करू? जाऊन झोपायचं. खूप काम केलं सगळ्यांनी. आज दिवसभर आम्ही काम नाही म्हणतात त्याला, थोडंफार मस्त वाटलं. इव्हेंट होतं. कसं वाटतं? तुमची गाडी दाखवली नाही. तुमची गाडी दाखव. नवीन गाडी. उद्या नवीन लॉग. ह्या लॉगवर कधी ह्या लॉगवर कधी खूप जास्त व्ह्यू गेले तर आम्ही आमची गाडी दाखवू. बघणार आम्ही गाडी. नाही हे करू. जेवढे सबस्क्रायबर फॉलोअर्स तेवढं आम्ही एक पाऊल पुढे गाडीकडे. The next day. यावे धावत यावे नाचत यावे धावत यावे नाचून
तर आता आम्ही 10:30 वाजता आमचा इव्हेंट संपला आणि मग आता वाजले 12:43 आम्ही 10:30 इव्हेंट संपला. आम्ही लगेच 11:45 जेवण करायला गेलो. जेवण करून आलो आणि म्हणून कॉलेजवाल्यांनी तरी पण लेक्चर बोलले नाही येणार. पण म्हणलं ठीक आहे. आम्ही पण बोललो काय करू शकत नाही, असं वादविवाद घालू शकत नाही. डिग्री आहे ना. असं आहे मग ते थोडंसं ठीक आहे. माझं नाही घेतलं, बसलो मी इथं. स्टेज होता मस्त. त्यांची लायकी नाही, त्यांच्या हातात डिग्री आहे. जे लोकांना आपलं बोललेलं समजत नाही त्या लोकांना असं मी एक्सप्लेन करत नाही, म्हणून नाही तर नाही. अशी आम्ही न एक्सप्लेन करणारी मुलं मग डायरेक्ट म्हटलं आम्ही लय डेडिकेटेडली शिवजयंती साजरी करतोय. हे बघा, हे इकडे आमच्या शिवजयंतीचं स्टेज आहे आणि हे इकडे झोपलेले आहे. आणि हा इकडे एक जण, हे आमचे मम्मी नंबर 3. हे बघा आमचे असं मस्त इकडे. आणि आमची तिसरी मम्मी इकडे. हे निवांत एकटं पाय हलवतं ते हलवतं ते पाय हलवतं ते झोपेमध्ये. त्याला काय नाही. आणि मग यांचं आणि काही लोक बिचारी इथं जेवण करताय बसून. हे बघा कसं जेवण करताय, अतिशय उत्साहाने जेवण करताय. आणि काही बिचारे मुलं मग तिकडे चेअरवर. आणि तो बिचारा एक ज्युनियर आहे, तो बिना कामाच्या आमच्यामध्ये फसला. तर आता रडत आहे बस. 2000 years later. फायनली आता रात्रीचा वाजलेला आहे 1. आता हॉस्टेलमध्ये आम्हाला घेतलेले बिचारे सगळे पोरं रेडी. हे नाही घेऊन घेतलं ते, हे लकी लोक ते घेऊन घेतलं नाही तर आमच्याबद्दल गावात असता आपण. हे आम्ही हे बिचारे नाव सांगितले. खूप प्रयत्न केला होता की आत घ्यायचं पण घेतलं नाही. फायनली घेऊन घेतले. कपडे चेंज करता येईल ना का दाखवत नाही आपण, पण मस्त वाटलं बाहेर. आता आपण पण आपल्या रूममध्ये जाऊ. ट्रॉफी वगैरे हे आणि इथं महाराज छान भारी आहे. तर हे अशा गोष्टीने आपण आता ब्लॉगची ते एंड करू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. The next day. आज आहे 19 तारीख. आम्ही आता सकाळी उठलो 8:30 वाजता आणि ज्योत घ्यायला जातोय आता गाडीवर. बारकी मुलं पण ज्योत आणतात अशी तस लोक घेते घेता इथं. मुंडे मुंडे काम करत आलेलं आहे.
एक प्लेट भरा सेपरेट. आम्ही जाऊया बाकीच्या मुलांकडे, त्यांचा उत्साह बघूया 18 आणि 19 तारखेचा. शिव, अरे यार तेवढं नाही, दिसतच नाही.